नितेशला मी विनंती करतो. नितेश, कृपया आपली ट्रॉफी घ्यायची आहे. प्रमोद पाटील यांच्यातर्फे त्यांना ट्रॉफी देण्यात येत आहे. आगरी कोळी आघाडी बोरिवली विधानसभा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील. आणि पहिला चेंडू झालेला आहे बघा. पुन्हा मॅच कडे वळूया आपण. पहिला चेंडू झालेला आहे, चौकार मारलेला आहे पहिल्या चेंडूवरती. बॉलर आहे तो बॉलर कोण आहे? कुणाल धोडी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो कुणाल धोडी. आणि पहिल्या चेंडूवरती चंदव यादव यांनी चौकार मारलेला आहे. चंदन यादव आणि निलेश पवार. सलामीचे फलंदाज आहेत ते चंदन यादव आणि नॉन स्ट्रायकर वरती आहे तो निलेश पवार. पहिल्या चेंडूवरती चौकार मारू खातं उघडलेलं आहे आपल्या संघासाठी चंदन यांनी. आणि पुन्हा एकदा टोललेला आहे चेंडू जातोय तो स्ट्राइक वरून. चौकारासाठी पुन्हा एकदा चौकार. अतिशय आक्रमक अशी सुरुवात आपल्या संघासाठी बघायला मिळते चंदन कडून. खूप सामने आणि खूप टुर्नामेंट खेळलेला चंदन. गोलंदाजी ती प्राधान्य आणि फलंदाजी प्राधान्य असलेला अनेक टुर्नामेंट वरती आपलं वर्चस्व गाजवलेला असा चंदन यादव. पुन्हा एकदा आणि आता चेंडू फुलटा असलेला लेग साइडच्या दिशेने भिरकावलेला चेंडू. बघूया किती धावा आपल्याला मिळतात. चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल चंदन याला. वेदांत 11 विरुद्ध सुंदर 11. टॉस जिंकलेला आहे तो वेदांत 11 आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. राजन 11 आयोजित SPL 2024. हो फ्लिक मारलेला आहे. हेलिकॉप्टर सारखा शॉट मारलेला आहे आणि पुन्हा एकदा जातोय चेंडू सीमारेषे बाहेर चौकारासाठी. आणि धावसंख्या 4 चेंडूमध्ये झालेली आहे ती 13. अतिशय महागडं षटक आपल्याला बघायला मिळतंय ते कुणालच्या माध्यमातून. जसे आपले वीरेंद्र सहवागला आपण बघितलेलं आहे की पहिल्या चेंडूपासून चौकार षटकारांची बरसात करायचे ते संघासाठी. तसंच आपल्याला बघायला मिळतंय चंदन यादव यांच्याकडून अतिशय आक्रमक सुरुवात. पुन्हा एकदा ऑप्शन वरती चालत आलेला आणि शॉट मारण्याचा प्रयत्न पण प्रयत्नाला यश मिळालेलं नाही. चेंडू जातोय तो पॉइंटच्या दिशेने. एक धाव मिळालते. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातले 5 चेंडू झालेले त्याच्यामुळे शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. चेंडू गेलेला होता तो डिक्लेअर झोन मध्ये. पंकज सरांनी आपल्याला डिक्लेअरचा इशारा केलेला आहे आणि एकच धाव मिळते ती. पुन्हा एकदा खेळपट्टीवरती सज्ज झालाय. स्ट्राइक वरती तो चंदन. पहिल्या षटकातला शेवटचा अंतिम चेंडू खेळण्यामध्ये सज्ज. आणि पुन्हा एकदा चेंडू यॉर्करचा चेंडू होता पायातून मारलेला आणि अजून एक 4 चौकारांनी सुरुवात आणि चौकारांनी षटक संपवलेला आहे चंदन यांनी. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या उभारलेली आहे ती 18. अतिशय आक्रमक अशी फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आणि खूपच महागडं षटक ठरलेलं आहे ते कुणाल धोडी याचं. आतापर्यंतचं सर्वात महागडं षटक आपण सकाळच्या माध्यमातून आणि आता दुपारच्या सत्रातले सामने आहेत बघतोय. खूप महागडं षटक कुणाल धोडी याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय.
राजन 11 आयोजित SPL 2024 आपल्याला बघायला मिळते. यांच्या माध्यमातून स्वर्गीय श्री हर्षद माळी स्टँड आणि स्वर्गीय श्री चिंतामण माळी स्टँड इथे उभारण्यात आलेले आहे खेळाडूंच्या विसाव्यासाठी. ज्या खेळाडूंचा सामना चालू असेल त्यांना विसावा घेण्यासाठी हे दोन स्टँड उभारलेले आहेत. दोन्ही अतिशय प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व होते, श्री चिंतामणजी माळी आणि श्री हर्षद माळी. आठवणीत राहणारे असे दोन्ही व्यक्तिमत्व. आणि आपण ह्याच्या आधी आपण बघितलं होतं की नितीन यांनी एक प्राइज लावलं होतं आपल्यासाठी. हॅट्रिक विकेटसाठी 500 रुपये, हॅट्रिक 6 साठी 500 रुपये आणि निलेश पवार यांच्यासाठी वैयक्तिक त्यांच्यासाठी प्रत्येक 6 ला 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे नितीन यांनी. जोरदार टाळ्या होऊन जाते नितीनसाठी. प्रत्येक सिक्सर साठी निलेश पवार यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. तसेच 3 हॅट्रिक षटकार मारले तर त्याच्यासाठी 500 रुपये. हॅट्रिक जर विकेट घेतली त्याच्यासाठी 500 रुपये नितीन यांच्याकडून. खूपच भव्य आणि मानाची मानली गेलेली SPL. आता मात्र फुलटॉस चेंडू टाकलेला आहे. फुलटॉस चेंडूला टॅप केलेला आहे लेग साइडच्या दिशेने. रनआउटचा चान्स होता पण खेळाडू पोहोचलेला आहे. एकदा पूर्ण केलेली आहे निलेश पवार यांनी. गोलंदाजीसाठी आलेला आहे तो निखिल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो निखिल. पहिलाच फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवरती टॅप केलेला निलेशनी. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे तो चंदन. चेंडू बघूया झेलबाद होतो का तो आणि खेळाडू खाली सेफ. झेलबाद झालेला आहे. खूप मोठा धक्का लागलेला आहे तो सुंदर 11 संघाला. चंदन यादव बाद झालेला आहे. DJ पुन्हा एकदा एक सूचना आहे की ज्या आपल्या मुख्य गेटच्या जवळच्या दुचाकी उभ्या केलेल्या आहेत कोडी त्या बाहेर काढायच्या आहेत. समोरच्या बाजूला पार्किंग करायच्या जेणेकरून आपल्याला अडथळा होणार नाही. आम्ही वारंवार विनंती करत आहेत की ज्या 2 व्हीलर आहेत त्या बाजूला काढायच्या आहेत ज्या कोणाच्या असतील त्यांनी. पुन्हा आपण वळूया खेळाच्या मैदानाकडे. बाद झालेला आहे चंदन यादव. त्याच्यानंतर आलेला आहे तो अक्षय राव आणि अक्षय राव फलंदाजीला आल्यावरती लगेच गौरांग वाकडे यांची नजर त्यांच्यावर पडलेली आहे. त्यांच्यासाठी पारितोषिक सुद्धा लावलेलं आहे. जर हॅट्रिक षटकार मारले अक्षय राव यांनी ते 1001 रुपयाचं पारितोषिक. कारण अक्षय राव यांची क्षमता आहे की एक हाती मॅच जिंकून द्यायची. याच्या आधी 26 जानेवारी रोजी बघितलं तर आपण त्यांचं प्रदर्शन बघितलेलं आहे. याचबरोबर हो अतिशय सुंदर सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला निखिल याच्याकडून बघायला मिळते. अक्षय राव यांना जे गृहीत धरलं होतं की हा वाईट चेंडू जाईल पण त्यांच्या बॅक साईडला लेग साईडला पायावरती लागलेला आहे. निर्धाव चेंडू. अक्षय राव यांचे आपण प्रदर्शन बघितलेलं आहे 26 जानेवारीला. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता होती तेव्हा त्यांनी एक हाती सामना जिंकून दिलेला. त्याच्यानंतर फायनलच्या सामन्यामध्ये 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता होती तेव्हा त्यांनी सामना जिंकून दिलेला. असा एक प्रतिभाशाली बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये तरबेज असलेला खेळाडू अक्षय राव. आता मात्र थोडासा आखूड टप्प्याचा आणि संत गतीचा चेंडू टाकला होता निखिल यांनी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता अक्षय याचा पण प्रयत्नाला यश मिळाले नाही. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हाताच्या जवळ गेलेला आहे. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. निखिलच्या गोलंदाजीतला 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आणि आता मात्र आता मात्र अक्षय यांनी मारलेला चेंडू गेलेला आहे तो खेळाडूच्या हातामध्ये आणि बाद होतोय अक्षय राव. आपण ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये पंच मारण्याचा प्रयत्न होता तर पंच पूर्ण त्याचा बॅटची फ्लिक फ्लो त्याला मिळाला नाही आणि चेंडू आतमध्येच राहिला आणि झेलबाद झालेला आहे तो अक्षय राव. एक मोठा झटका लागतो. एक दुसरा झटका. 2 गडी बाद झालेले आहेत. 2 गडी बाद.
आणि धावसंख्या अजून अडकली आहे ती 19. आतापर्यंत निखिल यांनी त्यांच्या गोलंदाजीमध्ये फक्त एकच धाव दिलेली आहे, एक धाव आणि 2 विकेट घेतलेल्या आहेत. खूपच असं सुंदर प्रदर्शन आपल्याला निखिल याच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळते. अक्षयराव बाद झालेला आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो अनिकेत. अजूनही धावसंख्या अडकली आहे ती 19 या धावांवरती. पहिल्या षटकामध्ये 18 धावा चोपून काढल्या होत्या चंदन यांनी, त्याच्यानंतर फक्त एकच धाव मिळालेली आहे निखिल याच्या गोलंदाजीमध्ये. चांगलं प्रदर्शन आपल्याला निखिल याच्याकडून बघायला मिळते. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू निखिल याच्या वैयक्तिक षटकातला. आता मात्र एक स्क्वेअर चेंडू, अवांतर धावेची भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 20. सर पंकज सर 1+1 माफ करा, 1+1 मिळाला म्हणजे 2 धावा मिळाल्या आहेत. एक अवांतर धाव ती वाईटच्या रूपाने मिळाली आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेले आहे. 2 रन मिळालेले आहेत. शेवटचा चेंडू निखिल सज्ज. मात्र थोडासा आकुटा चेंडू फिरवून मारण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू गेले तो डिक्लेअर झोन मध्ये. थोडा चेंडूचा अँगल बदलला आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. एकच धाव मिळते. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 22. हॅलो, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 22. एक आक्रमक सुरुवात आपल्याला चंदन याच्या माध्यमातून बघायला मिळाली होती. एका षटकामध्ये 18 धावा चोपून काढल्या होत्या, पण पुढचं षटक निखिल यांनी खूपच कंट्रोल बॅक पुन्हा मॅच मध्ये आणलेला आहे संघाला आणि फक्त 3च धावा दिल्या होत्या, 4 धावा. आता मात्र आपटलेला चेंडू होता प्रणव याचा. सुंदर असा वेगवान चेंडू, अचूक टप्पा, अचूक लेंथ आणि अचूक वेग आपल्याला प्रणव याच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळतं. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलेला आहे तो प्रणव. पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे. 8-10 पावलाचा रनअप. गोलंदाजीमध्ये माहीर असलेला हा प्रणव. पुन्हा एकदा टोललेला चेंडू आहे तो जातो आहे तो फिल्डरच्या हातामध्ये. पुन्हा एक झेलबाद खेळाडू, एक गडी बाद होतोय.
महत्वाचा अचूक टप्प्यामध्ये ते टाकलेला चेंडू आणि चेंडू जातोय तो डिक्लेअर अचूक टप्पा आणि अचूक लेंथ आपल्याला बघायला मिळते प्रणवच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला प्रात्यक्षिक बघायला मिळतोय. अचूक टप्पा, बिंदेशला चेंडू कळालेला नाहीये, वेगवान चेंडू, मागे सागरनी चेंडू कलेक्ट केलेला आहे यष्टीरक्षक. प्रणव याच्या गोलंदाजीचे 4 चेंडू झालेले आहेत, अजून 2 चेंडू शिल्लक. आणि आता मात्र सुंदर एक अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा आपल्याला प्रणवच्या माध्यमातून बघायला मिळतोय. अजून एक निर्धाव चेंडू. प्रणवच्या गोलंदाजीचे 5 चेंडू झालेले आहेत आणि शेवटचा चेंडू शिल्लक. अजूनही धावसंख्या अडकली आहे ती 24 वरती. मग बघा, ह्याला म्हणतात कमबॅक, खऱ्या अर्थाने कमबॅक आणि सांघिक कामगिरी आपल्याला बघायला मिळते. पहिल्या षटकांमध्ये 18 धावा गेल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा आणि तिसऱ्या षटक अजून मार्गस्थ आहे. आता मात्र पुन्हा एक अकुट टप्प्याचा आवड आणि हा नो फ्री हिट आहे का रे? फ्री हिट आहे. पंच पंकज सर यांनी घोषित केलेला आहे नो चेंडू. एक अवांतर धाव मिळते. फ्री हिट आहे. पंच नियमाप्रमाणे नो चेंडूला फ्री हिट आहे. सुंदर, अप्रतिम. पहिल्यांदा आपण इकडे नियम बघतोय SPL मध्ये फ्री हिटचा. चेंडू नो पडल्यावरती फ्री हिट. सर्व खेळाडूंनी आणि कर्णधारांनी नोंद घ्यायची, जर चेंडू नो घोषित केला तर त्याला फ्री हिट नियमाप्रमाणे देण्यात येईल. बघूया फ्री हिट मध्ये ब्रिंदेश आपल्या संघासाठी किती धावा एकवटून घेत आहेत. चेंडू जातोय तो. सुंदर अशी आपल्याला तिकडे क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एकच धाव मिळते. तिसरं षटक संपलेलं आहे. तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 26. ओ लड़की मारे आप मारे ओ लड़की. संपलेला आहे. 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 26. एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी मिळवून दिली होती सुंदर 11 संघाने. चंदन खास करून नाव घ्यावंसं वाटतंय मला. 18 धावा कुठून काढल्या होत्या एका षटकामध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकाला 4 धावा आल्या आणि पुन्हा एक 4 धावा मिळाल्या. म्हणजे खूपच कमबॅक केलेला आहे सर या दोन्ही खेळाडूंनी. निखिलचं कौतुक करावं लागेल. त्यांनी 4 धावा देऊन 2 विकेट काढल्या होत्या. त्याचबरोबर प्रणव वैयक्तिक चौथं आणि संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आलेलं आहे तो अजय.
आणि पहिला चेंडू अजय याच्या गोलंदाजीतला जातोय, तो स्क्वेअर चेंडू, अवांतर धाव मिळते वाईटच्या रूपाने, धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या झालेली आहे ती 27. अनिकेत आणि बिंदेश दोघेही खेळपट्टीवरती फलंदाजीसाठी उपस्थित. आता मात्र पुन्हा एक वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, पण 22च्या रूपाने गेलेल्या डिक्लेअर झोन मध्ये 22ची रन मिळते, एक अतिरिक्त रन मिळते, एक धावेची भर पडते. आता मात्र सुंदर असा यॉर्कर लेनचा चेंडू होता, पण चेंडूचा मारण्याचा प्रयत्न फक्त कडा घेऊन गेलेला आहे चेंडू आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. खूपच अशी भव्य आणि मानाची अशी समजली जाणारी स्पर्धा राजन 11 आयोजित SPL 2024 आपल्याला बघायला मिळते. खूप चांगल्या अशा खेळाडूंचा भरणा असलेली ही स्पर्धा. सकाळपासून आपल्याला खूपच प्रेक्षकांची आणि खेळाडूंची मंदिआळी इकडे सर बघायला मिळते. सकाळच्या सत्रापासून आता दुपारच्या सत्रापर्यंत सुंदर आणि अटीडटीचे सामने आपल्याला बघायला मिळाले होते. सुंदर प्रदर्शन आपल्याला बघायला मिळते होतं. मंदारच्या माध्यमातून असू दे, चंदनच्या माध्यमातून असू दे, नितेश असू दे, अजय असू दे, खूपच चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती. पहिल्या षटकामध्ये 18 धावा कुठून काढल्या होत्या, पण त्याच्यानंतर खूपच वेग मंदावलाय फलंदाजीचा. दुसऱ्या षटकाला 4च धावा, त्याच्यानंतर तिसऱ्या षटकाला तुझ्या 4च धावा आल्या होत्या आणि आता या षटकात सुद्धा फक्त 3च धावा आलेल्या आहेत. आणि टोलवलेला चेंडू बघूया आपण जातोय उत्तुंग षटकाराच्या दिशेने. षटकार सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लाईक अ वाव. या इनिंग मधला पहिला षटकार आपल्याला बघायला मिळतोय तो अनिकेतच्या बॅटमधून. याआधी आपल्याला चौकार बघायला मिळाले होते त्याचे चंदन याच्या बॅटमधून. एका षटकामध्ये 4 चौकार जडले होते चंदन याने. सुंदर 11 यांच्या इनिंग मधला पहिला षटकार अनिकेतच्या बॅटमधून. आणि पुन्हा एक टोलवलेला चेंडू बघूया जातोय का सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा षटकारासाठी असा एक त्यातला 4 चेंडू झालेले आहेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक. आणि अनिकेत आता आहे तो हॅट्रिक वरती, म्हणजे षटकाराच्या हॅट्रिक वरती. पुन्हा एकदा अनिकेतला सांगू इच्छितो की षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे नितीन यांनी. अजून एक षटकार आणि 500 रुपये खिशात. आणि आता मात्र आपण बघतोय तो एक अवांतर चेंडू, एक वाईट चेंडू.
आणि आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व शिंपोली गावातलं श्री प्रकाश म्हात्रे जी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, सगळ्याच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. कृपया त्यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचंय. प्रकाश म्हात्रे. आणि आता मात्र तोडलेला चेंडू बघूया जातो आहे का षटकारासाठी. षटकाराची हॅट्रिक झालेली आहे पहिल्या पारी. चेंडू पुन्हा एकदा अजय. आणि आता मात्र केलेला आहे लेग साइडच्या दिशेने चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळते. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 49 रन्स. 49 धावा निघालेल्या आतापर्यंतची सर्वात जास्त धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 49. आणि फक्त 1 रन दूर आहेत त्या अर्धशतकापासून. सकाळी आपण बघितले होते ते 43 धावाचं आव्हान 43 धावा केल्या होत्या आणि 44 धावांचं आव्हान दिलेले. पण अजूनही 1 षटक शिल्लक आहे आणि 49 धावा झालेल्या आहेत. खूपच चांगली आपल्याला कामगिरी बघायला मिळते सुंदर 11च्या संघापासून. कारण सुंदर अशी आक्रमक सुरुवात झाली होती. पहिल्या षटकाला आल्या होत्या फक्त 18 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर 4-4 म्हणजे खूपच कंट्रोल केला होता. आणि आता या SPL ची सर्वात महागडी षटक आपल्याला बघायला मिळते. 23 धावा कुठून काढलेल्या आहेत या षटकामध्ये. खरोखरच याचा आपल्याला मानकरी ठरलेला आहे तो अनिकेत. आक्रमक फलंदाजी आतापर्यंत आपल्याला बघायला मिळते. षटकारांची हॅट्रिक आपल्याला बघायला मिळाली. यांच्या बॅटिंग मध्ये मला रिंकू सिंग आठवला. खरोखरच सुंदर असा जो शेवटचा षटकार मारला अप्रतिम षटकार. गोलंदाजीसाठी आलेला आहे तो वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन आलेला आहे विनय. सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते आणि चेंडू जातो तर डिक्लेअर झोन मध्ये. काहीच आम्हाला सो लेग ब्रेकचा आपल्याला त्याची स्टाईल बघायला मिळते सर. आणि धावसंख्या झालेली आहे 50. हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे. सांघिक स्कोअर झालेला आहे तो 50. अजूनही 5 चेंडू शिल्लक. बघूया या 5 चेंडू मध्ये आपल्या संघासाठी किती धावा एकवटत आहेत ते अनिकेत आणि बिनेश. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेली आहे ती 50. आतापर्यंतची सगळ्यात जास्त धावसंख्या. आणि आता मात्र पुन्हा एक पुढे टाकलेला चेंडू जाते आता डिक्लेअर झोन मध्ये 1 धावाईसाठी. सुंदर असे गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळतं विनय याच्या मार्फत. चांगला लेग ब्रेक करतोय तो. ओहो चांगला. आणि आता मात्र झेल सुटलेला आहे. जीवदान मिळालेला आहे. बिनेश याला चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती. हात में आया पर मुंह न लगा अशी परिस्थिती झाली आहे सर. कॅचेस विन मॅचेस असं बघायला म्हणतात आपण. याच्या आधीच आपण बघितलं की राहुल याची कॅच सुटली होती आणि राहुलने धडाकेबाज फलंदाजी केली होती. फक्त 2 षटक आपण सोडले तर या 3 गोलंदाजांनी आपल्या संघासाठी खूपच चांगली अशी सर कामगिरी केलेली आहे. निखिल असू दे, प्रणव असू दे आणि आता विनय. ओहो अप्रतिम चेंडू, मॅजिकल बॉल. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला खरोखरच मूर्ती लहान पण कीर्ती महान आपण बोलू शकतो विनय याची. निर्धाव चेंडू टाकलेला आणि आता इनिंग मधले फक्त शेवटचे 2 चेंडू शिल्लक.
फुलडा चेंडू मारलेला आहे तो लेग साईडच्या दिशेने चेंडू जातो आहे सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. सरकते ते 56 धावांवरती आणि शेवटचा चेंडू अंतिम चेंडू या इनिंग मधला बाकी आहे. आता पुन्हा टोललेला चेंडू जातोय तो लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत अनिकेत आणि 2 धावा मिळालेल्या आहेत. शेवटचं षटक संपलेलं आहे. शेवटच्या षटकात तर धावसंख्या झालेली आहे ती 58 आणि आव्हान दिले ते 59 धावांचं 59 रन्सचं. सुंदर 11नी वेदांत 11ला जिंकण्यासाठी आतापर्यंतचा सर्वात उच्चांक स्कोर आहे सर. 58 धावा. आणि पुन्हा एकदा आपण संधी देऊया डीजेला आपलं मनोरंजन करण्याची. यानंतरचा जो सामना होणार आहे तो अष्टविनायक विरुद्ध MSG बॉयज यांच्यामध्ये. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार अष्टविनायक विरुद्ध MSG बॉयज यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल होईल. माफ करा, राम फाउंडेशन विरुद्ध MSG बॉयज यांच्यामध्ये होणारा सामना आहे. राम फाउंडेशन विरुद्ध MSG बॉयज यांच्यामध्ये सामना होतोय. नाणेफेकीचा कौल होतोय. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी उपस्थित व्हायचंय टॉस बॉक्स मध्ये. मी प्रकाश म्हात्रेजी यांना विनंती करतो आपल्या हातून नाणेफेकीचा कौल झाला पाहिजे. प्रकाशजी आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. जे खेळाडू आणि प्रेक्षक टॉस बॉक्स मध्ये बसलेले आहेत कृपया त्यांनी टॉस बॉक्स रिकामा करायचंय, सहकार्य करायचंय. राम फाउंडेशन विरुद्ध MSG बॉयज यांच्यामध्ये होणारा सामना. टॉस बॉक्स मध्ये जे खेळाडू आणि जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी टॉस बॉक्स रिकामा करायचा आहे. राम फाउंडेशन विरुद्ध MSG बॉयज यांच्यामध्ये होणारा सामना. आता जो सामना झाला तो होता वेदांत 11 विरुद्ध सुंदर 11. सुंदर 11 यांनी धडाकेबाज फलंदाजी केली आणि 58 धावा कुठून काढल्या आणि 59 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे वेदांत 11 साठी. राजन 11 आयोजित SPL 2024 भव्य आणि मानाची अशी स्पर्धा. आपण टॉस बॉक्स मध्ये वरती जायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार विनंती आहे तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये वरती जायचंय. राम फाउंडेशन विरुद्ध MSG बॉयज. मिनेश माळी आणि राम यादव दोन्ही संघाचे कर्णधार आणि तसेच प्रकाश म्हात्रेजी यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल होताना बघतोय.
पुन्हा आपण वळूया खेळाच्या मैदानाकडे. मी पंच पंकज सर यांना विनंती करतो की आपण खेळ सुरू करायचा आहे आणि त्यांना जी मर्यादा दिलेली आहे 35 मिनिटांची, या वेळेतच आपल्याला सामना संपवायचा आहे. 35 मिनिटं. जसं आपण शाहरुख खानला बघितलंय चकदेमध्ये, तो बोलतो 70 मिनिट है तुम्हारे पास, ये 70 मिनिट आप इतना खेलो की सामने वाला थक जाए. त्याचप्रमाणे तुम्हाला मी एक डेडलाईन देतो की 35 मिनिटाची. 35 मिनिटामध्ये तुम्ही दाखवून द्या तूच आहेस खरा धडाकेबाज. खरंच आता धडाकेबाज फलंदाजीची आणि गोलंदाजीची आपल्याला गरज भासणार आहे या सामन्यामध्ये. आणि मी नितीनजी यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं. जे पारितोषिक लावलं होतं नितीनजी यांनी हॅट्रिक षटकारासाठी 500 रुपयाचं, ते अनिकेत यांनी पटकावलेलं आहे. अनिकेत जर असतील जवळच खेळाच्या मैदानामध्ये तर यायचंय, आपलं पारितोषिक घेऊन जायचंय, किंवा आपण मॅच झाल्यावरती देऊया. धन्यवाद नितीनजी, आपल्या माध्यमातून अशीच खूप सारी बक्षिसं अजून येतील अशी मला आशा आहे. पंकज सर त्यांना 35 मिनिटाची आठवण करून द्यायची आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो निलेश पवार. गोलंदाजीसाठी सज्ज आणि फलंदाज आहेत ते फलंदाजीसाठी आलेले आहेत, सलामीचे फलंदाज आलेले आहेत ते प्रणव, आणि त्याचबरोबर नॉन स्ट्रायकर वरती आहे तो दिनेश साळवी. खूप मोठं असं लक्ष आपल्या संघासाठी पूर्ण करायचं आहे. 59 धावांचं. राजन 11 आयोजित SPL 2024 पर्व पहिले. पहिला चेंडू निलेश याचा. हा टप्प्याचा चेंडू आणि चेंडू जातोय तो स्क्वेअर दर्शवतायत. पहिला चेंडू निलेशाच्या माध्यमातून आपल्याला स्क्वेअर, एका वार्तक चेंडू एक धावेची भर पडते. खातं उघडतंय संघाचं. वेदांत 11 संघाचं खातं उघडतंय 1 धावेनी. पुन्हा एक आपटलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवलेला आहे. बघूया जातो आहे का सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी प्रणव याच्या बॅटमधून निघालेला पहिला चौकार. आक्रमक सुरुवात संघासाठी मिळते. खूप धन्यवाद डीजे. आणि चौकार मारून खाता आपलं उघडलेलं आहे प्रणव यांनी. आणि आता मात्र टोलेला चेंडू, लो फुलटा चेंडू, बघूया जातो आहे का सीमारेषेच्या बाहेर. आणि सुंदर अप्रतिम झेल आपल्याला बघायला मिळाला खरोखरच. शिंपोली गावातलाच हा खेळाडू दीपक सुंदर असा आपल्याला बघायला मिळालाय क्षेत्ररक्षणामध्ये आपलं कौशल्य दाखवताना. सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू आहे तो अचूक झेल टिपलेला आहे आणि पहिला गडी बाद झालेला आहे तो. प्रणव बाद होतोय. पुन्हा एकदा मी मैदानाच्या आतमध्ये जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती करतो की आपण बाहेरच उभं राहायचंय. जे कॅमेऱ्याच्या बाजूला प्रेक्षक उभे आहेत त्यांनी कृपया बाहेर जायचंय.
अप्रतिम शॉट आपल्याला बघायला मिळाला आहे. तो सरळ चेंडू गेलेला आहे. तो ग्राउंड लेवलनी सरकत गेलेला आहे. तो सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी जातोय. चौकार तसेच शाखा क्रमांक 17चे शाखा प्रमुख आपल्याला विनोदजी पंधेरे इथे यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. कृपया त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. विनोदजी पंधेरे यांनी कृपया मंचावरती यायचंय. पुन्हा एक टोलेला चेंडू. आता मात्र बाद झालेला खेळाडू पॉइंटच्या दिशेने कॅच पकडलेला आहे. गडी बाद. मी जे खेळाडू बसले मध्ये चौकार मारून आपल्या संघाचं आणि वैयक्तिक खातं उघडलं होतं. सुंदर असा फटका आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा आक्रमक फटका मारण्याच्या नादामध्ये बाद झालेले आहेत. फलंदाजीसाठी आलेला आहे तो निखिल. परिसरामधला एक नावाजलेला असा खेळाडू निखिल आपण इथे बघतोय. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला निलेश याच्याकडून बघायला मिळते. आतापर्यंत 2 विकेट त्यांनी गोलंदाजीमध्ये घेतलेले आहेत निलेश पवार यांनी. पण आता मात्र एक स्क्वेअर चेंडू, एक अवांतर चेंडू आपल्याला बघायला मिळतोय निलेशच्या गोलंदाजीमध्ये. आणि धावसंख्या पुढे सरकते ती 10. 4 चेंडू झालेले आहेत आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक. आणि पुन्हा एक टोलवलेला चेंडू. आता पुन्हा एकदा खेळाडू त्याखाली सज्ज. आपण बघितलं खेळाडू त्याने याच्या आधी चांगलं कॅच पकडला होता. दीपक जलाते रैना. दीपक पहिलं षटक मार्गच आहे. पहिल्या षटकांचा शेवटचा चेंडू शिल्लक निलेश पवार यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. ओहो, आता मात्र अनबिलिव्हेबल चेंडू. यॉर्कर बुंद्यातला आपण बोलतो तो चेंडू सर आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि त्रिफळाची तुडवलेला आहे. काल जसा ऑलिपॉपला बोल्ड केला होता बुमरानी, तसाच हा चेंडू आणि तशाच दोन्ही यष्ट्या पडलेल्या आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर आणि गडी बाद झालेले आहेत ते. तीन गडी बाद झालेले आहेत. एका षटकामध्ये 3 गडी बाद केलेले आहेत निलेश पवार यांनी. आतापर्यंतचे एका षटकामध्ये 3 गडी बाद करण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती गेलेला आहे. आणि या पुढच्या समालोचनासाठी मी माझे मित्र नरेंद्रजी यांना मी विनंती करतो की पुढचं समालोचन आपण सांभाळायचं आहे.
हॅलो, धन्यवाद. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. आपण आवाज ऐकत होता सागरजी यांचा. या ठिकाणी काय घडतंय, एक चांगला झेल पाहायला भेटला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला भेटते. विकेटचं होते पतन. बॅक टू दी पवेलियन गॉन डीजे. राहिले पुन्हा एकदा हाफ ट्रॅक चेंडू. इथे झेलची नावे संधी, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावले. स्वतःला कुठेतरी बॅकअप करतो. एक धाव अर्जित होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12. अगदी आपण या ठिकाणी युवराज सिंगची आठवण या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला भेटते. जरी अगदी कॅन्सर ग्रस्त असताना आपला वाघासारखा लढला. 2011च्या वर्ल्ड कप मध्ये ज्यांच्या माध्यमातून 315 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि 15 विकेट सुद्धा आपण बघितल्या. या ठिकाणी काय घडते, 2 धावा अर्जित होते. चांगले बॅकअप, चांगले स्क्वेअर क्षेत्रामध्ये फील्ड होतोय. चेंडू तदवर अर्जित होते. 2 धावा. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 14च्या घरामध्ये. आपण पाहतो SPL मानाची अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं शब्दशुमनाने हार्दिक स्वागत करूया. राजन 11 आयोजित SPL 2024 पर्व पहिल्या पर्वामध्ये याची डोळा एक सर्व गुण संपन्न सोहळा या ठिकाणी पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा हलक्याने चेंडू स्टीअर करतो. एक धाव लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहायला भेटते. आता मात्र हा सामना जर जिंकायचा असेल तर मोठे फटके मारण्याची आवश्यकता असेल. कारण का पहिल्या सामन्याचा विचार केला तर सर 43 धावा बनले होते, त्याच्यानंतर 40 ने. आता मात्र कुठेतरी जसं मी सांगितल्याप्रमाणे फलंदाजांना ही खेळपट्टी पूरक आहे. म्हणजेच 58 धावा बनवल्यात. स्विंग अँड मिस गती व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी कुठेतरी कमबॅक करताना पाहायला भेटते. या सामन्याचा विचार केला तर कुठेतरी सुंदर 11 हा संघ वरचढ या सामन्यामध्ये पूर्ण ठरतोय. पहिल्या षटकाचा विचार केला निलेशनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला भेटली. आपल्या नावाला साजेसा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला. पंचदंडित करतात. आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम क्रमांक या ठिकाणी मला वाटतं 22 अंमलात आणला जातोय. धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 16च्या घेरामध्ये. एखादा मोठा फटका षटकार येईल का, चौकार येईल का, आत्मविश्वास वाढेल का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. खोलवर पद्धतीचा चेंडू, ज्याला क्रिकेटमध्ये सबमरीन डिलिव्हरी असं संबोधलं जातं, काही गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला भेटले. आपल्या नावाला साजेसा खेळ हा संघ खेळताना विचार ऑलराऊंडर खेळचा विचार केला तर सुंदर संघ कुठेतरी वरचढ राहिले. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. आपण जाऊया पुन्हा एकदा संधी देऊया डीजे मास्टरला. धन्यवाद. पाहू शकतो पहिल्या 2 षटकाचा विचार केला. फक्त पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 11 आणि 3 गडी मिळवले निलेश याने. त्याच्यानंतर मला वाटतं चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. चंदन याच्या माध्यमातून फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 1 गडी मिळवण्यामध्ये तो सुद्धा यशस्वी राहिला. म्हणजे दोन्ही संघाचा विचार केला
तर सुंदर 11 हा संघ कुठेतरी या ठिकाणी बाजी मारतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. एक धाव अर्जित होईल. 22च्या स्वरूपामध्ये धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. नक्कीच हे निर्णायक षटक असेल, कारण का एखादा दुसरा षटकार आला तर सामन्याचं पारडं म्हणजे नक्कीच कुठेतरी आपल्याला वेदांत 11 या संघाच्या बाजूने झुकताना दिसेल. नाहीतर पूर्ण ऑल ओव्हर या सामन्याचा जर विचार केला तर सुंदर 11 संघ कुठेतरी वरचढ राहिला आहे. परंतु जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही तोपर्यंत कुठचंच भाकीत कुठचंच गणित आपण सांगू शकत नाही. एक मॅच मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी टेनिस क्रिकेटची सांगू शकतो. राजस्थान चषकमध्ये राजस्थान चषक अशी एक स्पर्धा झाली होती आणि 12 चेंडूमध्ये 42 पाहिजे होत्या धावा. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये असे दोन खेळाडू, एक अंकुर सिंग, दुसऱ्या बाजूला विश्वजित ठाकूर, याच्यावरती प्रदीप पाटीलने हमला चढवला होता आणि तो सामना मात्र जिंकला होता. अशा पद्धतीचा फटका या ठिकाणी येताना दिसतोय. प्रोटेक्शन आहे, पाहूया झेल होतो की स्वतः निलेश मलवटे त्या ठिकाणी आहे. झेल होतोय, विकेटचं होते पतन. बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. डीजे च्या 17 पासून पाहायला भेटते. यूट्यूब लाईव्हची टीम सुद्धा आपल्यासमोर जोडली आहे. त्यांचं सुद्धा अभिनंदन असेल. आमचे स्कोरर बंधू असतील, आमचे समालोचक मित्र असतील, यांचं सुद्धा अभिनंदन असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व स्पॉन्सर्स, व्यासपीठावरील मान्यवर त्यांचं सुद्धा अभिनंदन द्यावं. या मैदानाच्या दिशेने धावसंख्या 17 या आकड्यावरती आपण पाहू शकतो. चला, नवीन कॅन्डिडेट, नवीन उमेदवार कशा पद्धतीची फलंदाजी करतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. चव्हाण याला आपण पाहू शकतो. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत राहिली. हाफ ट्रॅकर चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे स्वतः निलेश. मला वाटतं त्या ठिकाणी थोडंसं मिस होतंय. गॅदर चांगलं बॅकअप पाहायला भेटते. एक धाव अर्जित होते. धावसंख्या 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. एक मानाची, अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. राजे निलेवन याच्या माध्यमातून SPL 2024 पर्व पहिले तुम्ही आम्ही सर्व या स्पर्धेचे साक्षीदार झालो. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठा फटका या ठिकाणी पाहायला भेटते. एलिव्हेशन थोडंसं कमी आहे, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. पाहूया झेल होतोय का. एक सोपा झेल धरणीला दान होतोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चंदन आँखों की मचाल देखो, करे ये धमाल देखो, अरे दिल को तुम संभाल देखो, अरे राम जी की चाल देखो. थँक्यू. एक सोपा झेल चंदन मला वाटतं या ठिकाणी ड्रॉप करतोय. एक चांगला खेळाडू आहे, परंतु छोट्या मोठ्या चुका होत असतात क्रिकेटमध्ये, परंतु चुकीला माफी नाही या ठिकाणी पाहायला भेटते. पुन्हा एकदा या ठिकाणी झेलची नावे संधी. निलेश या ठिकाणी थोडासा प्रयत्न चांगला होता, परंतु मिस होतो. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा अर्जित होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. जर हा सामना जिंकायचा असेल, 59 धावा जर बनवायच्या असतील तर तुम्हाला मोठे फटके हे मारावेच लागतील. षटकार चौकार येणे गरजेचं असेल या ठिकाणी. नक्कीच एक सोपा झेल याच्या अगोदर आपल्याला पाहायला भेटला. एक 2021ची आठवण करून देणारा सामना. जर शाहीन आफ्रिदीवरती हमला चढवला होता आणि त्याच्यानंतर हसन अलीने मला वाटतं झेल सोडला होता मॅट्यूवेटचा. त्याच्यानंतर 3 षटकार. आजही तो शाहीन आफ्रिदी विसरला नसेल. धावसंख्या 23 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. एक या सामन्याचा विचार केला कुठेतरी सुंदर 11 संघ बाजी मारतोय, कारण का 58 धाव्या नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर बनवल्या. त्याच्यानंतर कुठेतरी चांगली गोलंदाजी सर आत्तापर्यंत या ठिकाणी राहिली आहे, कौतुक करावं लागेल. परंतु आत्ता मात्र 12 चेंडू. पहिल्या षटकाचा विचार केला तर निलेशने धावा खर्च केल्या 11. त्याच्यानंतर आपण पाहिलं चंदन याला धावा खर्च केल्या 5. त्याच्यानंतर धावा खर्च केल्या रुपेश याने तिसऱ्या षटकामध्ये 7 आणि पहिल्या षटकामध्ये गडी मिळवले 3. त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर 1. चांगली कामगिरी आत्तापर्यंत गोलंदाजीच्या माध्यमातून आत्तापर्यंत राहिली आहे.
आपल्या क्रिकेटच्या मैदानामध्ये वैभवजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने मी त्यांच्या हार्दिक स्वागत करतोय. विनंती करतो की त्यांनी आपण कृपया मंचावरती यायचं आहे. वैभवजी म्हात्रे आणि सहकारी मंडळी, प्रशांत म्हात्रे, त्याच्याबरोबरच त्यांचे बंधू सुद्धा आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. आणि रोहित म्हात्रे, खूप खूप जोरदार स्वागत त्यांचं. वैभवजी म्हात्रे, प्रकाशजी म्हात्रे यांना मी विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन वैभवजी यांचं स्वागत करायचंय. गोलंदाजीसाठी आलेला आहे तो अभिमन्यू. प्रकाशजी म्हात्रे यांना मी विनंती करतोय की पुष्पगुच्छ देऊन वैभवजी यांचं स्वागत करायचंय. वैभव म्हात्रे वेळात वेळ काढून आपल्या इथे उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं. आणि जोरदार टाळ्या पुन्हा एकदा वैभवजी यांच्यासाठी. प्रत्येक माध्यमातून प्रत्येक कार्यक्रमाला आपली उपस्थिती आणि आपला पाठिंबा, आपला आशीर्वाद आम्हाला असतो, याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा वळूया खेळाच्या दिशेने. मी विनंती करतो आमचे मित्र नरेंद्र यांना की पुढचं समालोचन सांभाळायचंय. नक्कीच पुन्हा एकदा मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. 1 धाव अर्जित होईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल. वैभवजी म्हात्रे साहेबांकडून जर षटकार मारला तर त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. खरोखरच आल्या आल्या आपल्या ATM सरांनी उघडले, हे खरोखरच धन्यवाद. षटकार मारला तर 500 रुपये. आता मात्र काय करतोय, दांडी 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 गोल सक्सेसफुल. डीजे वरचढ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. चारही गोलंदाजीने आतापर्यंत आपलं कौशल्यपणाला लावलंय आणि चांगली गोलंदाजी, आपल्या नावाला साजेसा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटले. पुन्हा एकदा काय फटका साधवला, इनपेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सरळ सीमारेषाच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार. पाहायला भेटला. 500 धावा वसूल होत आहेत. पुन्हा एकदा एखादा षटकार येईल का, स्विंग अँड मिस असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. परंतु तू जरी मला षटकार मारू शकलास तरी मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो, अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सर पाहायला भेटते. याला म्हणतात सर क्रिकेट. अभिमन्यूला आपण पाहू शकतो गोलंदाजी ट्रॅकवरती. एक षटकार तरी बसला असला तरी मी चांगली गोलंदाजी माझ्या संघासाठी करू शकतो. एक 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलंय. नक्कीच चांगला फटका सर आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला भेटला. व्यासपीठावरती वैभवजी म्हात्रे साहेब, त्यांच्या माध्यमातून संपूर्ण त्यांची टीम, त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. जाऊया मैदानाच्या दिशेने. एक षटकाचा खेळ अजूनही शिल्लक असेल. आपण जाऊया पुन्हा एकदा संधी देऊया डीजे मास्टरला. धन्यवाद.
अजूनही बक्षीस कायम असेल. जरी या षटकामध्ये षटकार मारला तरी सुद्धा वैभवजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चला आपण पाहू शकतो शेवटचं षटक. 6 चेंडू 29 धावा 6 चेंडू. काय आव्हान कशा पद्धतीने पार करतील का पाहू शकतो. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो SPL मानाची अभिमानाची स्पर्धा. पर्व जरी पहिलं असले तरी काय आयोजन सर आपल्याला पाहायला भेटे. याची देही याची डोळा. एक भव्य दिव्य आयोजन एक या ठिकाणी पाहायला भेटते. मोठा फटका या ठिकाणी पाहायला भेटतोय. त्याला भेदून जाईल आणि आम्हाला सलामी देतोय असा फटका या ठिकाणी पाहायला भेटतोय. पहिल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकता वैभवजी म्हात्रे यांना सलामी देणारा फटका आपण बघितला. खरोखरच आमच्या व्यासपीठच्या दिशेने मारलेला फटका 4 धावांसाठी. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू 25 धावा 5 चेंडू. काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी 1 धाव मिळेल. लढता लढता हरलो तरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्याशी लढायला माझ्या अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन. शांत बसायला मी काही संत नाही. शांत बसायला मी काही संत नाही. जवळ मैदानाच्या दिशेने चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. 1 धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल. आत्ता मात्र 36 या आकड्यावरती चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत राहिली आहे. नाणेफेकीचा कौल हरल्याच्या नंतर चांगली फलंदाजी सर आपल्याला पाहायला भेटली. 58 धावा आपण बघितल्या. त्याच्यानंतर निलेश असो किंवा त्याच्यानंतर चंदन असो रुपेश असो याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. पुन्हा एकदा मिस होतोय चेंडू. दुसऱ्या अटेम्पमध्ये फील करतोय. 1 धाव अर्जित होते. धावसंख्या आता मात्र या सामन्याची औपचारिकता बाकी असेल. धावसंख्या 37च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. दोन बॉलमध्ये विकेट घेतला तरी सुद्धा 500 रुपये लागू असतील. शेवटचा 1 चेंडू निर्णायक असेल. षटकार येईल की विकेट येईल म्हणजे इथे 500 रुपयाचा प्रश्न असेल. नक्कीच कौतुक करावं लागेल. 500 रुपये. जरी विकेट घेतली तरी 500. 1 षटकार मारला तरी 500. सामना कोणीही जिंको. वैभवजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून काय घडतंय परंतु या ठिकाणी वाईट संधी अजूनही असेल. नक्कीच रंगतदार स्थिती आपल्याला पाहायला भेटली. सामना जरी एकतर्फी पाहायला भेटला तरी सुद्धा इथे 500 रुपयाचा प्रश्न आहे. 1 विकेट आणि 1 षटकार. क्रिकेटमध्ये असं खूप वेळा काही घडलंय परंतु या ठिकाणी मात्र पैशाचा बोलबाला राहिला. या ठिकाणी काय घड